बरं, एक इन्सिडेंट झाला आज आपल्याबरोबर. जशी सफारीनी आज आपल्याला थोडंसं रागरुसवा व्यक्त केला, तसं आज एका हॉटेलला आम्ही गेलो होतो जेवायला. बोललो चला स्ट्रीमला तर वेळेवर पोचू, थोडं लेट होईल, 11 वाजता पोचू, पण जेवून जाऊया. तर जेवायला एका हॉटेलला गेलो. तर हॉटेलला काही फारशी गर्दी नव्हती. तिकडचा AC रूम होता, तिकडे प्रायव्हसी होती थोडी. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, मी म्हणजे असं हॉटेलमध्ये वगैरे कुठला तरी कोपरा वगैरे बघतो खायला वगैरे. तर आम्ही हॉटेलच्या त्या रूममध्ये गेलो, AC रूममध्ये जेवायला बसलो, जेवण मागवलं. तर चेतननी काहीतरी ऑर्डर, म्हणजे मी काहीतरी ऑर्डर केली, तर चेतनला ते ऑर्डर बदलायची होती. मग तो जाऊन त्यांना वेगळं काहीतरी सांगून आला की एकाच्या प्लेट टेबलवरती ते जेवण होतं, तर ते त्यांनी सांगितलं वाटतं काहीतरी, तर ते जेवण वेगळं आलं. पण ठीक आहे, त्याचा काय एवढा मोठा विषय नाही. AC रूममध्ये खूप जास्त AC चालू होता 24वरती आणि थंडी वाजवते आणि कोण नव्हतं. फक्त 2 मुलं आली त्या AC रूममध्ये बसायला. तर ते जे वेटर भाऊ आहेत त्यांना मी काय बोललो की भाऊ, ACची हवा आहे ना ती डायरेक्ट अंगावर येते, तर AC बंद करता येईल का थोडा वेळ? तर ते बोलले नाही साहेब, AC तर बंद नाही होणार. तर मी बोललो मग ठीक आहे, 24च्या 26वर केलं तर चालेल का? तर नाही तसं काय होणार नाही. मी बोललो ठीक आहे, मग त्याचे फ्लॅप थोडेसे वर केले तरी चालेल का? म्हणजे हवा माझ्यावरती येणार नाही ॲटलिस्ट. नाही तसं पण नाही काय करू शकत. तर मी त्यांना बोललो म्हणजे इतकी रिस्ट्रिक्शन का आहे, ते कुठले रूल्स आहेत? तर नाही, ते रूल्स आमचे आहेत. तर मी बोललो ठीक आहे, मग तुमच्या मालकाशी मला बोलायला द्या. तर मी जाऊन मालकाशी बोलायला गेलो. मालकांना विचारलं की असा रूल आहे का? तर बोलतात नाही AC वगैरे बंद नाही होणार, कसं AC रूम ACसाठीच असते आणि तिकडे लोक येतात मग कंप्लेंट करतात वगैरे. मी बोललो नाही समजू शकतो मी, पण तिकडे कोण नव्हतं, आम्ही AC लावला असता आणि कोणी आलं असतं, जर त्यांना खरंच AC पाहिजे असेल तर आम्ही थोडी ना अडवणार आहेत. आम्ही तिकडून कुठेतरी हटलो असतो किंवा बोलायची एक पद्धत असते. तर त्यांनी नाही ऐकलं. मग ते बोलले मालकाला कॉल करतो. मी बोललो ठीक आहे, मालकाला कॉल करा. तर मालकाला कॉल केला, मालक आला. त्यांना आम्ही बोललो सेम गोष्ट. तो बोलतो नाही AC तसा बंद नाही होणार, तो रूलच आहे आमचा, AC बंद होत नाही. तर मी बोललो मालकच असा आहे तर काय अपेक्षा ठेवू यांच्याकडनं? मी त्यांना बोललो तुम्ही कस्टमरशी कसं वागतायत, कसं बोलतायत? म्हणजे आम्ही आतापर्यंत असं हॉटेल कुठलं पाहिलं नाही. आम्ही कुठल्याही AC रूममध्ये कधी बसलो, थंडी वाजत असेल तर ते प्रेमाने बंद करतात आणि आजूबाजूचे लोक आक्षेप असा नाही घेत शक्यतो कोणीच की AC लागलाच पाहिजे, जीव गेलाच पाहिजे. बाहेर पाऊस पडतोय, थंडी वाजते ऑलरेडी, तरीसुद्धा AC ते बंद करायला मागत नव्हते. मग ते हमरी तुमरीवर आले, कारण त्यांची शूटिंग चालू होती. तर ते बोलले शूटिंग का चालू आहे? तर मी बोललो कसं आहे, शूटिंग करायचा आम्हाला हक्क आहे आणि तुम्ही जे आमच्याशी वागताय ते रेकॉर्ड झालंच पाहिजे ना. हे सगळं बोलणं माझं झालं. तर ते नंतर मी रेकॉर्ड करत होतो, तर ते आम्ही जात होतो, तर ते जरा खूपच जास्त काय काय बोलत होते की अशा लोकांना उभं का करता, हे का करता, ते का करता, जाऊ द्या आपण त्या नोकरांना देऊ खायला, काय फरक नाही पडत, त्यांना उभं नका करू, असं आणि जोरजोरात बोलत होते ते. चेतन बोलला की आम्ही काय बिल देणार नाही कारण आम्ही काय खाल्लं नाही आहे. मी बिल द्यायला रेडी होतो, पण चेतन बोला नको देऊ बिल, आपण काय खाल्लं नाही, बिल कशाला आणि यांचं वागणं किती चुकीचं आहे. तर मी शांत होतो, पण मी शूट केलं की यांचं वागणं खूप चुकीचं आहे, उलट बोलत आहेत. तर तो व्यक्ती माझ्यावरती धावून आला. मी आहो शेवटपर्यंत केलं का, मी अपमान नाही केला त्या माणसाचा. तो धावून आला आणि हमरी तुमवर की हे नाही, ते बरंच काय बोलला, ते रेकॉर्ड झालं आहे, पण मी ते दाखवू नाही शकणार तुम्हाला, सॉरी त्यासाठी. आणि माझ्याकडून मोबाईल डाकूनही घेतला. मला वाटलं आता अंगावर धावतोय, काय करतोय, पण मी आवाजच करत होतो. जसं डाकूने घेतलं तर डाकूला तो काय करू शकत नाही, मुलगी आहे. मी त्यांना तेच बोललो तुमची बोलायची पद्धत पण बघा काय आहे आणि तुम्ही आत्ता पण कसे वागतायत. मग चेतन आला. चेतन पण त्यांना बोलला की हे पद्धत काय आहे, म्हणजे तुम्ही आरेतुरीवर आले, लायकी बिकी काढायला लागले, याला काय अर्थ आहे का वगैरे, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहोत, आम्ही काय करू, हे करू, असं चेतननी थोडंसं जरा धसकी हे केली. तर तसे ते जरा निवळले. घाबरला तो व्यक्ती. तो घाबरला तसा मग म्हणजे मी असं पण काय रागात बोललो नाही, मी आहो शेवटपर्यंत बोललो होतो. एक क्षण असं वाटलं की स्टोरी टाकून द्यावी त्या व्यक्तीची. त्यांना मी एक जाता बोललो की तुमचा हा स्वभाव आहे म्हणून तुमच्या हॉटेलला गर्दी नाही आहे. आमच्या पण मित्रांकडचे हॉटेल आहेत, पण आमच्या मित्रांकडच्या हॉटेलमध्ये अशी वागणूक नाही कधी मिळत. कस्टमरला प्रायोरिटी असते, शेवटी कस्टमरमुळे तुमचं हॉटेल चालतं. तुम्ही आदराने जर बोलले असते ना की चला AC नाहीच बंद करायचं आहे, तर तुम्ही हे बी बोलू शकले असते की सर कसं इथला AC बंद नाही होऊ शकत, AC रूम आहे ना, कोणी आलं तर वगैरे, तर तुम्हाला आम्ही शिफ्ट करतो बाहेर, तिकडे बसून तुम्ही निवांत खा, आम्ही सगळं जेवण तिकडे शिफ्ट करू. बोलायची एक पद्धत असते. तर त्यांनी ती पद्धत दाखवली नाही. त्यांनी सुद्धा शूटिंग करायला चालू केलं. मी बोललो तुम्ही शूटिंग करू, तुम्हीच टाका, तुम्हालाच भोगायला लागेल. चेतन मला बोललो होता की मी टाकेल शूटिंग, पण मी त्याला समजवलं की नको. पण हे सांगणं गरजेचं काय माहिती आहे का, की तुमचा जो हॉटेलचा बिझनेस असेल भावांनो, किंवा कुठलाही बिझनेस असेल, तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, कस्टमरमुळे तुम्ही आहात. तुम्ही कस्टमर्सची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण तेच तुमचे देव असतात. त्यांच्यामुळे तुमचं हॉटेल चालतं आणि तुम्ही एवढं मचवत असता किंवा काही करत असाल लाईफमध्ये. मी आज इथे बसलेलो आहे,
माझं जे सगळं चालतंय घर ते माझ्या जनतेमुळे चालतंय. मी जर त्यांच्यासमोर रुबाब केला, माच केला की मी सेलिब्रिटी झालो आहे, तुमची लायकी नाही, बाजूला हे ते सगळं हमरी-तुमरी केली, तर मी शून्य आहे, माझी लायकी नाही आहे. त्यामुळे जे तुम्ही केलं आहे, तुम्ही बघालच आज न उद्या माझं चॅनल, तुम्हाला कळेलच. तुम्ही जे केलं ते अतिशय लज्जास्पद होतं. पण मी तुमचं नाव कुठे घेणार नाही, मला इंटरेस्ट नाही, कारण मला माहिती आहे त्याचे परिणाम काय होतील. पण तुमचा माज लास्टला उतरला, ते छान वाटलं मला. बाकी कोणी लोक असतील तर त्यांनी जरा प्रेमातच घेत जा. कस्टमरला रिस्पेक्ट आणि आदर द्या भावना. चुकीचं वाटतं, बाकी काय नाही. आणि आमची जेवायचीच इच्छा मेली. आम्ही तिकडून उठलो आणि इज्जतमध्ये येऊन बसलो. आता आईला मी बोललो, आई मला भूक लागेल, थोडं मस्त मीठ मसाला भात दे, चिलमध्ये खाऊ. मग आमचा मूडच गेला. बस एवढंच आहे, बाकी काय नाही. फक्त तुम्हाला शेअर करावं असं वाटलं, कारण मला असं वाटतं की गोष्टी शेअर कराव्या तुम्हाला, बाकी काय.